पुण्याच्या एका क्लायंटने अथक प्रयासानंतर 75 लॅक्स म्युच्युअल फंड्समध्ये साधारण 2024च्या स्टार्टला इन्व्हेस्ट केले. आम्ही सगळे पोर्टफोलिओज कन्सॉलिडेट केले. त्याच्या रिस्क नुसार त्याला 5 फंड्स दिले, ज्याच्यात तो इन्व्हेस्टेड होता. 2 महिन्यापूर्वी त्याने पोर्टफोलिओ पूर्ण रिडीम केला आणि दुसरीकडे शिफ्ट झाला. का? कारण त्याच्या मित्राने नवीन म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन चालू केले. दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरकडे जाणं अयोग्य योग्य ह्याच्यावर माझं काही मत नव्हतं, पण त्याने 2 मिस्टेक्स खूप केल्या. पहिली गोष्ट म्हणजे डिस्ट्रीब्युटरला न सांगता त्याने रिडीम केले. इट इज अ ब्रीच ऑफ ट्रस्ट. दुसरं, त्याने कंपाऊंडिंग सायकल ब्रेक केली. 1.5 वर्ष आम्ही जी मेहनत घेतली त्याच्यात पूर्ण पाणी फिरलं. आता परत तो नवीन जर्नी चालू करणार. त्याचे 2020 ते 2024 हा 4-5 वर्षांचा तर पिरियड गेलाच होता. अजून 3-4 वर्ष लागणार आहेत पोर्टफोलिओ बनायला. दिस इज नॉट डिसिप्लिन इन्व्हेस्ट. एकाच डिस्ट्रीब्युटरकडे लाईफ लॉंग राहा, तुमची लाईफ चेंज करून टाकेल. म्हणून मी नेहमी सांगत असतो, यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट फंड. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायची, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची, तर या रीलला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा. माझी टीम तुम्हाला कॉल